प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चाणक्य नीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेनं विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिलाय, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि एनडीएच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच पश्चिम बंगालमध्ये एनडीएला मोठं यश मिळत असल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये भय आणि भरोसा अशी लढाई होती. जनतेनं भयाला नाकारत भरोशाला स्वीकारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न जनतेसमोर ठेवलं आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या भूमिकेवर जनतेनं विश्वास दाखवलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचं कौतुक करताना शिंदे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केलं. त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. अमित शहा यांनी पुन्हा एकदा स्वतःला आधुनिक राजकारणातील चाणक्य म्हणून सिद्ध केलंय. डबल इंजिन सरकारमुळे पश्चिम बंगालमध्ये विकासाला वेग मिळेल असा विश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले की उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या बाबत पश्चिम बंगाल आता नव्या दिशेनं पुढे जाईल. राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळेल, नवीन कंपन्या येतील आणि विकासाचा मुख्य प्रवाह अधिक मजबूत होईल. पश्चिम बंगालमधील भाजपा नेते शुभेंदू अधिकारी तसंच स्थानिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. दहशतीसमोर न झुकता कार्यकर्त्यांनी सातत्यानं संघर्ष केला. अनेकांनी लाठ्याकाठ्यांचा सामना केला, पण ते मागे हटले नाहीत. त्या मेहनतीमुळेच आजचा दिवस दिसत आहे, असे शिंदे यांनी म्हटले. भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा विजय या ठिकाणी झाला, एनडीएचा विजय झालाय आणि म्हणून त्याचा आनंद आम्हाला एनडीए म्हणून आहे. खरं म्हणजे देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा करिश्मा आहे. त्यांनी देशाला विकसित करण्याचा, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्यावर लोकांनी भरोसा ठेवला आहे. खरं म्हणजे भय आणि भरोसा ही लढाई होती. भय हारलं आणि मोदीजींचा भरोसा जिंकला आणि म्हणूनच मोदीजींचं अभिनंदन. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं मायक्रो मॅनेजमेंट या ठिकाणी कामाला आलेलं आहे. मायक्रो मॅनेजमेंट आणि गेल्या 8-10 वर्ष त्यांनी मेहनत केली आहे, त्यांनी रणनीती केली आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील मनापासून काम केलं. म्हणूनच हा विजय, ऐतिहासिक विजय मिळाला. म्हणून पुन्हा एकदा अमित भाईंनी भारतीय जनता पक्षाचं चाणक्य म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. चाणक्य नीती अमित भाईंची या ठिकाणी विजयी झालेली आहे.